बऱ्याच लोकांना पूजा करताना फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजेत याची कल्पना नसते. फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजेत हे माहीत असणे गरजेचे आहे का? तर ते गरजेचे आहे. कारण फुले वाहताना आपल्या हातून चूक झाली तर पूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. काही जण देवी देवतांना कळ्या वाहतात. ही सर्वात चुकीची गोष्ट आहे. कोणतेही फूल जोपर्यंत पूर्ण उमलत नाही तोपर्यंत तेही देवी देवतांना वाहू नये. तसेच देवाला अर्पण करण्याआधी वास घेतलेली फुले देवाला वाहू नयेत. मातीत माखलेली फुले, कीड लागलेली फुले, अस्वच्छ जागेतील फुले ही सर्व फुले अपवित्र मानली जातात. देवी देवतांना फुले वाहताना ती उजव्या हातानेच व्हावीत आणि झाडापासून तोडताना उजव्या हातानेच तोडावीत. फूल वाहताना फुलाचे देठ हे नेहमी देवाकडे करून व्हायचे असते. तसेच बेलाचे पान वाहताना ते उलटे करून व्हायचे असते. शक्यतो फूल अनामिका, अंगठा आणि मधल्या बोटात धरून व्हायचे असते. काही विशिष्ट फुले विशिष्ट देवतांना वाहू नयेत, जसे की धोत्रा, गोकर्ण, कोरंटी. बेलाचे पान विष्णूला वाहू नये. विष्णूला कमळ आणि तुळस वाहावी. तर शंकराला बेलाचे पान, पांढरी सुगंधित फुले व्हावीत. शंकराला तुळस, मका, मालती, कुंद इत्यादी वाहू नये.